वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावातील पुरुषोत्तम राऊत हे तसे अल्पभूधारक शेतकरी. गेली अनेक वर्ष ते पारंपरिक पिकावरच अवलंबून होते. तूर, मूग, कापूस अशा पिकांमध्ये मेहनत तर घेत होतेच, पण त्यातून समाधानकारक उत्पन्न काही मिळत नव्हतं. वर्षानुवर्ष पोटासाठी शेती करणं त्यांना आता कंटाळवाणं वाटू लागलं. आणि अशातच एका क्षणी त्यांनी निर्णय घेतला की आपण काहीतरी वेगळं करायचं. मग पारंपरिक चौकट मोडून पुरुषोत्तम राऊत यांनी आपल्या 2 एकर शेतात जंबेरी संत्र्याची बाग फुलवायचं ठरवलं आणि 7 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या शेतात 440 झाडांची लागवडही केली. सुरुवातीला त्यांना यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण मागे हटायचं नाही हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. आपल्या शेतीत रोजच्या मेहनतीसोबत त्यांनी योग्य नियोजन आणि व्यवस्थापनावर भर दिला. झाडांची छाटणी, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन या सगळ्या गोष्टी त्यांनी नीट शिकून घेतल्या आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की काही वर्षातच बाग फुलायला लागली. आज त्यांच्या 2 एकर संत्र्याच्या बागेतून त्यांनी तब्बल 19 लाखांचं उत्पन्न मिळवले. एवढ्या छोट्या क्षेत्रातून मिळालेलं हे उत्पन्न त्यांच्या आर्थिक प्रगतीचा टर्निंग पॉईंट ठरलं. त्यांचं म्हणणं आहे की ज्ञान, प्रयोगशीलता आणि सातत्य या 3 गोष्टी एकत्र आल्या की शेतीतही मोठं यश मिळू शकतं. आज पुरुषोत्तम राऊत लखपती झाले असून त्यांच्या या यशात त्यांची पत्नी आणि मुलाचाही मोठा वाटा आहे. सगळ्या कुटुंबाने मिळून ही बाग उभी केली. एकेकाळी एक वेळच्या जेवणाची ही सोय नसलेल्या राऊत कुटुंबाची आजची परिस्थिती संत्र्याच्या या बागेमुळे पार बदलून गेले. त्यांच्या या यशाबद्दल बोलताना ते सांगतात की त्यांनी नेहमी नवीन पद्धती स्वीकारल्या आणि रोज काही ना काही सुधारणा केल्या. आज त्यांच्या या बागेची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होते. अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. पुरुषोत्तम राऊत सांगतात की शेतीतून नफा मिळतो, पण त्यासाठी महत्त्वाचं असतं धाडस आणि बदल स्वीकारण्याची तयारी. त्यांच्या या धाडसाला कृषी मंत्र्याचा सलाम. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.